श्री स्वामी समर्थ. बाळा, आज तू हा संदेश ऐकत आहेस यातील एक कारण आहे. आयुष्यात काही वेळा असे क्षण येतात की सर्व काही संपल्यासारखे वाटते. आपल्याला प्रयत्नांना यश मिळत नाही, आपल्या चांगुलपणाची किंमत कोणी करत नाही आणि मनात निराशेचे ढग दाटून येतात. अशा वेळी धीर सोडू नकोस. प्रत्येक रात्रीनंतर पहाट होते, त्याचप्रमाणे प्रत्येक संकटानंतर आनंदाचे दिवसही येतात. तुझ्या कष्टांचा एकही क्षण वाया जात नाही. प्रामाणिकपणे कर्म करत राहा, मन शांत ठेव आणि स्वामींचे नामस्मरण करत राहा. श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी तुझ्या जीवनातील सर्वात मोठा ताकद बनू शकतात. म्हणून आजपासून स्वतःवर विश्वास ठेव आणि प्रत्येक दिवस नव्या आशेने सुरू होते. बाळा, प्रत्येक माणूस तुझ्यावर प्रेम करेल अशी अपेक्षा ठेवू नकोस. काही लोक तुझ्या यशामुळे अस्वस्थ होतील, काही तुझ्या शांत स्वभावाचा गैरसमज करतील आणि काही तुझ्या चांगुलपणाचाच फायदा घेणारा प्रयत्न करतील. पण यामुळे तुझा स्वभाव बदलू देऊ नको. चांगुलपणा कधी वाया जात नाही. योग्य वेळी त्याचे सुंदर फळ मिळते. कोणाचे वाईट करू नको, पण स्वतःचा स्वाभिमानाने रक्षण कर. संयमाने आणि प्रामाणिकपणे पुढे जात राहा. जीवनात यश मिळण्यासाठी सर्वात मोठे शस्त्र म्हणजे धैर्य आणि सातत्य आहे. बाळा, जेव्हा मन खूप थकते तेव्हा काही क्षण शांत बस आणि स्वामींचे नामस्मरण कर. मनातील भीती, चिंता आणि अस्वस्थता हळूहळू कमी होऊ लागेल. आयुष्यात अनेक प्रश्न असतील, पण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लगेच मिळत असे नाही. काही उत्तर वेळ देतो, काही अनुभव देतात आणि काही उत्तर श्रद्धेतून मिळतात. म्हणून घाई करू नकोस. योग्य वेळ येईल तेव्हा प्रत्येक गोष्ट तुझ्या समोर स्पष्ट होईल. बाळा, तुझ्या कष्टावर विश्वास ठेव आणि तू जे बी पेरत आहेस त्याचे फळ उद्या तुला नक्की मिळेल. दुसऱ्यांचे यश पाहून स्वतःला कमी समजू नकोस. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. तुझ्यासाठी योग्य वेळ निश्चित आहे. आज मेहनत कर, स्वतःला घडव आणि चांगले विचार मनात ठेव. उद्याचे यश आजच्या प्रामाणिक प्रयत्नांवर उभे असते. बाळा, संकटे आली तरी म्हणून जीवन संपत नाही, उलट संकटाचे माणसाला मजबूत बनवतात. प्रत्येक कठीण प्रसंग तुला काहीतरी नवीन शिकवते. जेव्हा तू वाटेल की आता पुढे मार्ग नाही, तेव्हाच नवीन दार उघडण्याची वेळ जवळ आलेली असते. म्हणून धैर्याने उभं राहा, सत्याचा मार्ग सोडू नकोस आणि मनात आशा जिवंत ठेव. बाळा, स्वतःची तुलना इतरांशी करू नको. तुला जे मिळाले आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि जे मिळवायचे आहे त्यासाठी मेहनत करत राहा. दुसऱ्यांच्या यशाचा मत्सर करू नको, कारण प्रत्येकाच्या जीवनाचा वेग आणि वेळ वेगळी असते. श्रद्धा, संयम आणि सातत्य यामुळेच खरे यश मिळते. बाळा, मनात प्रेम ठेव, शब्दात गोडवा आणि कृतीत प्रामाणिकपणा ठेव. लोक तुझे शब्द विसरतील, पण तुझे वागणे कधीच विसरणार नाही. चांगली माणसे जोड, चांगले विचार स्वीकार आणि प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न कर. बाळा, प्रत्येक सकाळ तुला नवीन संधी देऊन येते. काल जे झाले त्याचा पश्चाताप करत बसू नको. आजचा दिवस चांगला घडव. तुझ्या मेहनतीवर, तुझ्या श्रद्धेवर आणि तुझ्या चांगल्या कर्मांवर विश्वास ठेव. आयुष्य हळूहळू योग्य दिशेने पुढे जाईल. बाळा, जीवनात पैसा महत्त्वाचा आहे, पण त्याहून महत्त्वाचे आहे म्हणजे मन शांती. मन शांत असेल तर कठीण प्रसंगातही सहज पार करता येतात. म्हणून लोभ, राग आणि मत्सर यांपासून दूर राहा. प्रेम, सेवा आणि प्रामाणिकपणा यांनाच आपल्या जीवनाचा आधार बनव. बाळा, हा संदेश ऐकल्यानंतर निराशा मनात काढून टाक. आजपासून प्रत्येक दिवस नव्या विश्वासाने सुरू कर. चांगले कर्मे कर, आई वडिलांचा आदर कर, गरजूंना मदत कर आणि स्वामींचे नामस्मरण करत राहा. श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी तुझ्या जीवनाला योग्य दिशा देईल. धैर्याने पुढे चालत राहा, कारण प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न तुला तुझ्या ध्येयाजवळ घेऊन जातो. बाळा, अनेक दिवसांपासून तुझ्या मनात एक प्रश्न सतत फिरत आहे की माझ्यावरच्या आयुष्यात इतक्या परीक्षा का येतात. पण हे लक्षात ठेव, सोन्याची किंमत अग्नीत तपल्यावरच वाढते. प्रामाणिकपणे तुझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंग तुला अधिक सक्षम बनवत आहे. आज जे अशक्य वाटत आहे त्याच गोष्टी उद्या तुझ्या यशाची कथा बनतील. म्हणून संकटांना घाबरू नको. शांत मनाने पुढे चालत राहा. प्रामाणिक कष्ट, चांगले विचार आणि नामस्मरण याची साथ कधी सोडू नको. बाळा, तुझ्या मनात जे स्वप्न आहे ते जप. लोक काय म्हणतील याचा विचार करत बसलास तर आयुष्यात दुसऱ्यांच्या मतांमध्येच अडकून राहशील. प्रत्येक यशस्वी माणसाची सुरुवात संघर्षातूनच झाली आहे. म्हणून स्वतःच्या धैर्यावर
लक्ष केंद्रित कर. प्रत्येक दिवस स्वतःला कालपेक्षा अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न कर. तुझ्या मेहनतीच तुझी खरी ओळख निर्माण करेल बाळा. प्रत्येक नातं जपताना स्वतःला विसरू नको. जे तुझ्या प्रेमाची, वेळेची आणि विश्वासाची किंमत ठेवतात त्यांनाच मनात स्थान दे. जे सतत तुझा अपमान करतात किंवा तुला कमी लेखतात त्यांपासून योग्य अंतर ठेव. मनात कटुता नको, पण स्वतःला स्वाभिमान कधीही गमावू नको. चांगल्या माणसांसोबत राहिलास तर जीवन अधिक सुंदर होईल बाळा. आयुष्यात काही गोष्टी वेळेवरच मिळतात. घाई केली तर निर्णय चुकतात आणि संयम ठेवला तर योग्य संधी मिळते. म्हणून अधीर होऊ नकोस. आज जे काही तुझ्या हातात आहे ते मनापासून कर. भविष्यातील आनंद आजच्या प्रामाणिक प्रयत्नांवर उभे असतो. श्रद्धा ठेव आणि प्रत्येक दिवस नव्या आशेने जग बाळा. तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य अनेकांना धैर्य देते. म्हणून कितीही अडचणी आल्या तरी आशा सोडू नको. जीवनात दुःख कायम राहत नाही. जसा पाऊस थांबतो आणि आकाश पुन्हा स्वच्छ होते तसाच तुझ्या आयुष्यातील कठीण काळही निघून जाईल. धैर्य, संयम आणि प्रेम या 3 गोष्टी तुला पुढे घेऊन जातील बाळा. दुसऱ्यांचे वाईट करून कोणीही खऱ्या अर्थाने सुखी होत नाही. म्हणून नेहमी चांगल्या मार्गावर चाल. सत्य बोल, प्रामाणिक राहा आणि गरजूंना मदत कर. जेव्हा तू निस्वार्थ भावनेने एखाद्याला चेहऱ्यावर हसू आणतोस तेव्हा त्या चांगल्या कर्माचे फळ आयुष्यभर तुझ्यासोबत राहते बाळा. जेव्हा तुला वाटेल की कोणीच तुझ्यासोबत नाही तेव्हा निराश होऊ नको. शांत बस, मन स्थिर कर आणि स्वामींचे नामस्मरण कर. मनातील भीती कमी होईल, विचार स्पष्ट होतील आणि पुढचा मार्ग दिसू लागेल. श्रद्धा मनात स्थैर्य देते आणि स्थिर मन योग्य निर्णय घेण्यास मदत करतो बाळा. आज जे कष्ट तुला जड वाटत आहे ते उद्या तुझ्या यशाचा पाया ठरवतील. म्हणून मेहनतीला पर्याय नाही. प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिक. स्वतःला घडव आणि वेळेची किंमत ओळख. जो वेळेचा आदर करतो त्याला आयुष्यात प्रगतीची दारे उघडत जातात बाळा. तुझ्या मनाला जर प्रेम, दया आणि क्षमा असेल तर जीवन अधिक हलके वाटेल. राग आणि द्वेष मनाला थकवतात पण क्षमा मनाला मुक्त करते. प्रत्येकाला आनंद देणे शक्य नसते पण स्वतःच्या वागण्यात प्रेम आणि नम्रता ठेवणे नेहमी शक्य असते. हाच खरा आध्यात्मिक मार्ग आहे बाळा. आजचा दिवस नवीन सुरुवात समज. कालच्या चुका विसर, त्यातून शिक आणि पुन्हा नव्याने जोमाने पुढे चालू लाग. श्रद्धा ठेव, चांगली कर्मे करत राहा, आई वडिलांचा आदर कर, सत्याचा मार्ग सोडू नको आणि प्रत्येक दिवस स्वामींच्या नामाने सुरू कर. शांत मन, प्रामाणिकपणा, प्रयत्न आणि चांगले विचार यामुळे जीवनात समाधान आणि यश दोन्ही मिळू शकते. श्री स्वामी समर्थ. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी.